नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो दिवस आलेला आहे. इथे आता 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो काही अपघात झालेला असतो, त्या अपघाताच्या मागे मूळ सूत्रधार म्हणजे नागराज किल्लेदार आहे, ही गोष्ट अजूनपर्यंत कुणालाही कळलेली नाही. म्हणजे नागराजने महिपतला हाताशी धरून हे कारस्थान केलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, या सगळ्याच्या मागे नेमका मूळ सूत्रधार कोण आहे, ही गोष्ट अजूनपर्यंत सगळ्यापासून लपून राहिलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता महिपतचं कारस्थान अर्जुन आणि सायली या दोघांच्या समोर आल्यानंतर त्यांनी आता या सगळ्याच्या मुळाशी नक्की कोण आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यांनी आता महिपतला टार्गेट केलेलं असतं. कारण महिपतला टार्गेट केल्यानंतर या अपघाताच्या मुळाशी नक्की कोण व्यक्ती आहे हे आता अर्जुन आणि सायली यांना शोधून काढायचे असते. आणि प्रेक्षकांनो, तो मूळ सूत्रधार, तो व्यक्ती आता सायलीला सापडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता नागराज आणि प्रियाला बोलत असताना सायलीने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे महिपतच्या कारस्थानाच्या मागे नागराज असल्याचं इथे आता सायलीच्या समोर उघड झालेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीने अजून एक महत्त्वाची गोष्ट पार पाडलेली असते. 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताच्या मागे महिपतच असल्याचं इथे आता अर्जुन सायलीला उघड करायचं असतं. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी इथे अपघात झालेला असतो, तो लोकेशन आता महिपतला पाठवण्यात आलेलं असतं. आणि महिपत बरोबर अपघाताच्या ठिकाणी जातो आणि तिथे गेल्यानंतर एका झाडाला बाबू ड्रायव्हरचा फोटोसुद्धा महिपतने बघितलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, या सगळ्याच्या मागे महिपत असल्याचं अर्जुनच्या समोर उघड झालेलं असतं. पण आता महिपत जर या सगळ्याच्या मागे आहे, तर मग रविराज किल्लेदार यांनी तर महिपतला आधी कधी बघितलेच नव्हते. आश्रमाच्या केसच्या संदर्भातच 2.5 वर्षाच्या आधी इथे रविराज काका आणि महिपतची भेट झाली होती. मग 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताशी महिपतचं कनेक्शन काय असेल? माझी आणि त्याची अशी काही ओळखसुद्धा नाही. मी तर पहिल्यांदाच त्याला वात्सल्य आश्रम मर्डर केस या संदर्भातच भेटलो होतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या व्यक्तीशी जर कुणाचा संबंध असेल तर तो नागराजचा असतो आणि तो सुद्धा खूपच जास्त घनिष्ठ. ही गोष्ट आता सायलीने शोधून काढल्यानंतर तिने अर्जुनला सांगितलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी महिपतने इथे आता रविराज काकांच्या गाडीचा अपघात घडून आणला होता आणि तो नागराज काकांच्या सांगण्यावरून घडून आणला होता. या गोष्टीचा खुलासा आता सायलीने केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, या केसला आता एक नवीन दिशा मिळालेली असते. तेव्हा इथे मूळ सूत्रधार समोर आलेला असतो. तर इथे महिपत बरोबर असलेली दुश्मनी ही फक्त 2.5 वर्षांपूर्वीची नाही, तर ही दुश्मनी आहे 22 वर्षांपूर्वीची. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता सगळ्या गोष्टींचा इथे व्यवस्थितरित्या आता हिशोब लागलेला असतो. या गोष्टी आता अर्जुनने व्यवस्थितरित्या जुळून आणलेल्या असतात. त्या कशा पद्धतीने ते आपण आता सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन आणि सायली महिपतच्या खिशामध्ये ती चिठ्ठी टाकतात. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी जो कारचा अपघात तुम्ही घडून आणला होता, त्या अपघाताबद्दल काही माहिती आहे का, काही लक्षात आहे का? पण आमच्या सगळं काही लक्षात आहे. तेव्हा महिपत साक्षीला भेटायला जाणार असतो. महिपत तिला भेटायला जात नाही, कारण त्याला असं वाटतं की जर माझ्यावरती कुणी लक्ष ठेवून असेल आणि मी जर आता साक्षीला भेटायला गेलो तर त्या लोकांना कळेल साक्षी कुठे राहते ते. तेव्हा आता मी तिला भेटायला जाऊ शकत नाही. तेव्हा महिपत पुन्हा आपल्या घरात जातो आणि ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचत असतो. मात्र सायलीने बघितलेलं असतं की चिठ्ठीमध्ये इथे अपघाताचा उल्लेख हा जो काही केलेला असतो ते वाचल्यानंतर महिपतच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो आणि हे सायलीने आपल्या डोळ्याने बघितलेलं असतं. तेव्हा ती अर्जुनला सांगते की महिपतने चिठ्ठी वाचल्यानंतर तो खूपच जास्त घाबरला होता.
तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन इथे आता रविराज काकांना भेटून सांगतो की सिनियर, महिपतने चिठ्ठी वाचल्यानंतर तो खूप घाबरला होता. याचा अर्थ त्या अपघाताबद्दल त्याला नक्कीच काहीतरी माहिती आहे. तेव्हा इथे रविराज काकांना खूपच जास्त राग येतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, आता मला तुझ्या मदतीची गरज आहे. ज्या इथे टेम्पोमुळे तुमच्या कारचा अपघात झाला होता, त्या ड्रायव्हरबद्दल तुला काही माहिती आहे का? तेव्हा रविराज काका म्हणतात की त्या ड्रायव्हरचं नाव आहे बाबू ड्रायव्हर, आणि त्याला मी खूप वेळा विचारलं होतं की तू माझ्या गाडीचा अपघात कुणाच्या सांगण्यावरून केला होतास का? पण तो नाहीच म्हणत होता. पण शेवटच्या क्षणी जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता, तेव्हा त्याला मला सांगायचं होतं की त्याने आमचा अपघात कुणाच्या तरी सांगण्यावरूनच केला होता. तो निरोप मला सायलीनेच तर दिला होता, हो की नाही सायली? तेव्हा सायली म्हणते, हो अगदी हे बरोबर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो, मग आता काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की सिनियर, मला बाबू ड्रायव्हरचा इथे फोटो वगैरे सापडेल का? तेव्हा इथे पोलिसांकडून आपल्याला त्याचा फोटो वगैरे नक्कीच सापडेल. कारण का जेव्हा आमचा अपघात झाला त्याच्यानंतर मी कंप्लेंट वगैरे केली होती, आणि ज्या टेम्पोमुळे हा अपघात झाला होता तो ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर असल्यामुळे त्याच्यावरती केस झाली होती. पण त्याने कबूल केलं नाही की त्याने कुणाच्या तरी सांगण्यावरून हा अपघात केलेला आहे. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाबूचा फोटो आपल्याला पोलीस स्टेशनमधून मिळू शकतो, हे रविराज काकांनी कबूल केलेलं असतं. आणि मग बाबू ड्रायव्हरचा फोटो मिळवून इथे आता तो फोटो छान पद्धतीने इथे मोठा छापून आणलेला असतो. कारण आता दुसरी स्टेप इथे अर्जुनला आता पुन्हा एकदा सक्सेसफुल करायची असते. महिपतला त्याला आता अडकवायचंच असतं. तर एका बाजूला इथे आता महिपतने नागराजला सांगितलेलं असतं की कुणीतरी मला चिठ्ठी पाठवलेली आहे 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताची, आणि मला त्या चुचुंद्रीवरती संशय आहे, त्या प्रियावरती. तेव्हा नागराजसुद्धा येतो, आणि ज्या नंबरवरून आता त्याला फोन आलेला असतो धमकी देण्यासाठी, कारण अर्जुनने फोन केलेला असतो की 22 वर्षांपूर्वी जो अपघात तुम्ही केलेला आहे ना, त्याबद्दलचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आता तुला कुणी वाचू शकणार नाही. 22 वर्ष तो अपघात करूनसुद्धा इथे ताठ मानेने सगळीकडे फिरत होतास ना, पण आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. तेव्हा महिपत खूपच जास्त घाबरतो आणि नागराजला घरी बोलावून घेतो, आणि मग दोघेजणं मिळून आता त्या नंबरवरती फोन करतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको आता तू बोल, ते सुद्धा जड आवाजात बोल. तेव्हा इथे सायलीसुद्धा तेच म्हणत असते, काय रे महिपत, तुला काय वाटलं अपघात केल्यानंतर तू इथे सुटशील का? पण आता 22 वर्षांपूर्वी तू जे काही वागलंयस ना, ते आम्हाला माहिती आहे, आणि आता तुझी सुटका नाही, कळलं तुला? तेव्हा इथे महिपत अजूनच घाबरलेला असतो. तेव्हा नागराज म्हणत असतो की मला असं वाटतंय या सगळ्याच्या मागे ती चुचुंद्री तर नाही आहे ना? त्या बबलीचं तोंड आता गप्प करायला हवं. आपण तिच्या आईवडिलांना इथे सुभेदारांच्या घरापर्यंत आणलं ना, म्हणून ती आता आपल्याकडून बदला घेत असेल. तेव्हा महिपत, तू काळजी करू नको, मी जाऊन त्या बबलीला भेटतो आणि तिला विचारतो की तिने अशी धमकीची चिठ्ठी तुला पाठवली आहे का? तिला चांगला दम देऊन येतो, मग तर चालेल. तेव्हा इथे आता महिपत म्हणतो, ठीक आहे, त्या चुचुंद्रीला सांगा पुन्हा मला धमकी द्यायची नाही म्हणावं, नाहीतर तिची जी हाडं आहेत ना ती पुन्हा कुणाला दिसणार नाही. तिची हाडं सगळी खिळखिळीत करून टाकेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पुन्हा एकदा अर्जुनने धमकी दिलेली असते महिपतला फोन करून की 22 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी तू इथे त्या गाडीचा अपघात केला होतास तिथलं लोकेशन पाठवतोय तुला. तिथे महत्त्वाचा पुरावा ठेवलेला आहे. तुला जर काही लक्षात असेल आणि तुला वाटत असेल की तो पुरावा आम्ही पोलिसांकडे देऊ नये, तर तू त्या ठिकाणी ये, लोकेशन तुला पाठवलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता धावत पळत बरोबर त्याच लोकेशनला आलेला असतो जिथे आता गाडीचा अपघात झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आजूबाजूला बघत असतो कुणी आहे का, पण तेव्हा एका झाडाला बाबू ड्रायव्हरचा फोटो लावलेला असतो. आणि बाबू ड्रायव्हरला बघितल्यानंतर इथे आता महिपतच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. महिपत आता कोमात, आणि बाबू ड्रायव्हरचा फोटो लावून इथे सायली अर्जुन जोमात अशी त्यांची गत झालेली असते. महिपतच्या चेहऱ्याला आलेला तो घाम आणि त्याची उडालेली ती घाबरगुंडी बघून अर्जुन सायली दोघेजणसुद्धा समाधानी होतात. याचा अर्थ या सगळ्याच्या मागे महिपत आहे, आणि बाबू ड्रायव्हरला देणारा सुपारी हा दुसरा तिसरा कुणी नसून महिपतच आहे.
ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात आलेली असते. महिपतनेच बाबू ड्रायव्हरला इथे रविराज काकाच्या गाडीला उडवण्याची सुपारी दिली असेल. पण महिपतने हे सगळं का केलं असेल? कारण का महिपत हा सुपाऱ्या घेणारा आहे, पण सुपारी कुणीतरी दिलीसुद्धा असेल ना. कारण का तसाही सिनियरबरोबर त्याचा काही संबंध नव्हताच. सिनियरचं म्हणणं आहे की त्याने कधीच महिपतला याआधी बघितलेलं नाही आहे. मग इथे महिपतने बाबू ड्रायव्हरला सिनियरच्या गाडीचा अपघात घडून आणण्याची सुपारी का दिली असेल? का दिली असेल त्याच्यामागे काहीतरी कारण असेल ना. सुपारी देणारा कुणीतरी व्यक्ती असेल ना. त्याशिवाय ही गोष्ट महिपत का करेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन विचार करत असतो की नक्कीच इथे सिनियरच्या गाडीची कुणीतरी महिपतला सुपारी दिली असेल. त्याच वेळेला माझा वाढदिवस होता आणि तेव्हा सिनियर हा माझा वाढदिवस साजरा करून घरी जायला निघाला होता. मग आता सिनियर त्या रस्त्याने चाललाय, ही कुणीतरी टीप दिलीच असेल ना बाबू ड्रायव्हरला आणि महिपतला. मग नक्की या सगळ्याच्या मागे कोण आहे? महिपतला सुपारी देणारा कोण आहे? त्या व्यक्तीला शोधून काढलं पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन विचारत असतो की सिनियर, तुझा कोणी दुश्मन वगैरे आहे का? म्हणजे असा कोणी दुश्मन किंवा तुझा कॉम्पिटिटर असा कोणी आहे जो तुझ्या वाईटावरती होता त्यावेळेला? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अजिबातच नाही. माझी तशी कुणाबरोबरही दुश्मनी नव्हतीच. मी माझं काम करायचो आणि माझं कामसुद्धा कसं होतं हे तू तुझ्या डोळ्याने बघितलेस. त्यामुळे माझी कुणाशी तरी दुश्मनी आली आहे असं कधीच झालं नाही आहे. म्हणजे कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करेल इतकी तरी दुश्मनी कुणाबरोबरच नाही. तेव्हा इथे अर्जुन आता ऑफिसमध्ये असतो. सायली ही घरी आलेली असते आणि तेव्हा नागराज प्रियाला भेटायला आलेला असतो. तेव्हा इथे नागराज आता वरचेवर येऊन सगळ्यांची चौकशी वगैरे करतो आणि नंतर प्रियाशी बोलायला जातो. तेव्हा नागराज म्हणत असतो, काय गे प्रिया, तू त्या महिपतला धमकीचे पत्र का पाठवतेस? तू त्याला धमकी का देतेस की 22 वर्षांपूर्वी त्याने जो इथे किल्लेदाराच्या गाडीचा अपघात घडून आणला होता हे सत्य तुला माहिती आहे म्हणून तू त्याला घाबरवतेस का? आम्ही तुझ्या आईवडिलांना इथे सुभेदारांच्या घरी आणलं, सायलीचे आईवडील म्हणून. म्हणून तू त्या महिपतकडून आणि माझ्याकडून बदला घेतेस का? हे बघ, आत्ताच्या आता हे सगळं थांबवा, नाहीतर 1 मिनटं लागणार नाही तुला हिथून उचलायला, कळलं ना तुला? तेव्हा प्रिया म्हणत असते, आओ हे काय बोलताय तुम्ही? मी कशाला त्या महिपतला धमकी द्यायला जाऊ? आधीच त्याचा माझ्यावरती राग आहे. तो मला ठार नाही मारेल का? मी तसं काही केलेलं नाही आहे. तेव्हा नागराज म्हणतो, इथे खोटं बोलू नकोस. 22 वर्षांपूर्वी दादाच्या गाडीचा जो अपघात झाला होता त्याच्याबद्दल महिपत आणि मला माहिती होतं. तू जेव्हा आमच्या टीममध्ये आलीस तेव्हा तुला ते कळलं होतं. मग आता या सगळ्याच्या मागे मी पण आहे हे माहिती आहे ना तुला? मग तरी पण त्या महिपतला का तू धमकी देतेस की सगळ्यांना सत्य सांगेन म्हणून? असं का करतेस तू? हे सगळं करून तुला काय मिळणार काय? सांग बरं, काय मिळणार आहे तुला? तो महिपत कसा आहे तुला माहिती आहे ना? पुन्हा जर त्याला धमकी दिलीस किंवा त्याला धमकीचा फोन केलास ना, तर तो त्याच्या माणसांना पाठवून इथून तुला तो उचलेल आणि किडनॅप करून कुठेतरी फेकून देईल, मारून टाकेल तुला आणि कुणाला कळणारसुद्धा नाही. कळतंय का तुला? तेव्हा पुन्हा त्या चिठ्ठ्या वगैरे महिपतला पाठवू नकोस हां. आणि तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही हो काका, मी सांगितलं ना तुम्हाला, या अपघाताच्या मागे तुम्ही दोघेजण आहात हे मला आधीपासूनच माहिती आहे. तुमच्या सांगण्यावरून तर महिपतने त्या किल्लेदाराला इथे मारण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर ना? त्या प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारणारा तो महिपतच होता, ही गोष्ट मला माहिती आहे. पण मी त्या महिपतला धमकी दिली नाही आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. मी खोटं नाही बोलत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज म्हणतो, मग जर तू त्याला चिठ्ठी पाठवत नाही आहेस धमकीची, तर मग कोण पाठवणार? मी तर असं करणार नाही. तुला माहिती आहे या अपघाताबद्दल, मला माहिती आहे आणि महिपतला माहिती आहे आणि त्या साक्षीला माहिती आहे. पण साक्षी असं का करेल तिच्या वडिलांबरोबर? मी तर करणार नाही. संशय येतो तुझ्यावरती. तू म्हणतेस की तू काही केलेलं नाही आहेस. मग या सगळ्याच्या मागे नक्की आहे तरी कोण? आणि त्या अपघाताबद्दल अजून कुठल्या व्यक्तीला काय माहिती आहे? आणि ती आता 22 वर्षानंतर आम्हाला जाब विचारते, अशी व्यक्ती आहे तरी कोण? आणि प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आणि नागराजवरती सायलीला संशय आलेला असतो आणि म्हणूनच ती त्यांचं बोलणं चोरून ऐकते. तेव्हा इथे सायलीच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो. 22 वर्षांपूर्वी रविराज काकांच्या गाडीचा झालेला अपघात हा नागराजने घडून आणला होता. महिपतला सुपारी देऊन, त्याने सुपारी दिली महिपतला. महिपतने इथे आता बाबू ड्रायव्हरला हाताशी धरून
रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणलेला असतो आणि या सगळ्याच्या मुळाशी महिपत नसून नागराज आहे. नागराजच्या सांगण्यावरूनच महिपतने इथे एवढा मोठा अपघात घडून आणला होता. ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात येते. सायलीच्या पायाखालची जमीन सरकते जेव्हा तिला कळतं की ते नागराज काका स्वतःच्या भावाच्या जीवावरती उठले होते, का तर प्रॉपर्टीसाठी आणि संपत्तीसाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली अर्जुनला फोन करते आणि लवकरात लवकर घरी बोलावून घेते आणि म्हणत असते की लवकर घरी या. 22 वर्षांपूर्वी महिपतने जो अपघात घडून आणला होता तो कुणाच्या सांगण्यावरून घडून आणला होता, त्या व्यक्तीचं नाव मला आता कळलेलं आहे. तेव्हा अर्जुन धावत पळत घरी येतो आणि विचारतो की बायको, हा अपघात कुणाच्या सांगण्यावरून घडून आणला होता, त्या व्यक्तीचं प्लीज मला आता नाव सांग. आणि तेव्हा म्हणते की तुमचा विश्वास बसणार नाही, त्या व्यक्तीकडे आपण जास्त कधी लक्षच दिलं नाही की या सगळ्याच्या मागे तो असू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो कोण? तेव्हा सायली म्हणते की नागराज किल्लेदार. तर आज मी प्रिया आणि नागराज काकांचं बोलणं ऐकलं तेव्हा नागराज काका प्रियाला विचारायला आले होते की महिपतला धमकीचे जे फोन येत आहेत, ज्या चिठ्ठ्या पाठवल्या जात आहेत, ते प्रिया पाठवते का असं ते विचारायला आले होते. तेव्हा ते प्रियाजवळ बोलता बोलता म्हणाले की या सगळ्याच्या मुळाशी मी आहे हे विसरून जमणार नाही म्हणून. तेव्हा इथे महिपतच्या गुन्ह्याच्या मागे नागराज काकांचा हात असल्याचं इथे आता सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते प्रेक्षकांनो.